अवॉर्ड आपण ज्यांना देणार आहोत. तर त्यापूर्वी मला थोडंसं एक ना त्या दिवशी नेटफ्लिक्सवरती मी एक अतिशय सुंदर असा मूवी बघितला. त्याचं नाव होतं जॉय, द बर्थ ऑफ IVF म्हणून. अतिशय सुंदर असा मूवी आहे तो. तुम्ही प्रत्येकाने बघावा. म्हणजे सगळंच सोशल मीडिया खराब नसतं, काही छान छान गोष्टी सुद्धा त्याच्यात नक्कीच असतात. तर ती मूवी होती जेन पर्डी आणि त्यांचं जे एम्ब्रोलॉजिस्ट आहेत किंवा रॉबर्ट एडवर्ड्स किंवा पॅट्रिक यांच्यावरतीचा अतिशय सुंदर असा मूवी होता की कशा पद्धतीने ह्या डॉक्टरांनी, ह्या एम्ब्रोलॉजिस्टनी, ह्या सगळ्या मंडळींनी अक्षरशः निसर्गाला, म्हणजे ऑब्व्हियसली निसर्ग मोठा आहेच, पण त्याला निसर्गावर मात करून आज माणूस या पद्धतीने या लेवलला पोहोचलाय. मी हे सांगितलं यासाठी कारण आपले पुढचे जे सन्मानार्थी आहेत ते याच क्षेत्रात गेली अनेक वर्ष काम करतायत. केदार गांगला सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो आणि भिडे मॅडम आणि कविता बागवे मॅडम यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. केदार सर, खूप खूप शुभेच्छा. At the onset, I would like to thank the organizers of this event. Rachna, thank you so much. ज्या 30 वर्षापूर्वी जेव्हा मी शिवाजी पार्क एरियामध्ये प्रॅक्टिस करायला आलो तेव्हा डॉक्टर अविनाश फडके यांना जाऊन भेटलो. त्यांना सांगितलं की एवढी मेहनत केली आहे पण खिशात दमडा नाही आहे आणि इथे रथी महारथी लोक आहेत, यांच्यासमोर कसं टिकणार. तर त्यांनी सांगितलं काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यामध्ये. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आय हॅव बीन असोसिएटेड विथ डॉक्टर फडके. थँक्यू सो मच. दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला आता इतकी सिम्पल गोष्ट जाणवेल की या जॉय पिक्चरबद्दल तुम्हाला सांगितलं तर इट वॉज द 78th patient who became pregnant. The first 77 patients are guinea pig. Okay. आज तुम्हाला असं एका मिनिटात जसं अँजिओप्लास्टीसारखं झालेलं आहे तो घरोघरी IVF आलेला आहे. याचं कारण एकच आहे, निसर्गाचा जो रूल आहे तो सगळ्यांनी तोडलेला आहे. ज्या वयामध्ये M फॉर मंकी मुलाला शिकवायचं आहे त्या वयामध्ये आई जर M फॉर MBA करणार असेल तर ते कसं होईल. निसर्गाचं गणित थांबणार नाही तुमच्यासाठी. त्यांना सांगितलं अरे ट्राय करा, आता नाही त्यांना करा. 24-25 अरे 30-32ला पण तयार करत असतात व दुसरी लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम घेऊनच येतात. सर साधारणपणे 40% पेशंट्स आमच्याकडे आयदर डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा ओबेसिटीनी आजारीत आहेत व त्यांना आपण प्रेग्नंट केल्यानंतर आउटकम काय असणार आहे हे कोणीच बघत नाही. त्यांना सगळ्यांना वाटतं की आहे लहान मुलांचं डॉक्टर हॉस्पिटल बघायला. त्यामुळे हा जो एरिया आहे हा नीड्स टू बी अवेअर असं मला वाटतं. टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, म्हणजे अँजिओप्लास्टी अवेलेबल आहे म्हणून तुम्ही वाटेल तेवढं जेवून एक्सरसाइज नाही केला तर काय फायदा, बरोबर आहे की नाही. एनिवे थँक्यू सो मच फॉर द अवॉर्ड. थँक्यू.